सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन का महत्वाचं आहे? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जे काही इंजुरी होते किंवा काय आपलं बॉडी पार्ट लॉस होतो, तो आपल्याला जर भरून काढायचा असेल तर सेल डिव्हिजन व्हायलाच पाहिजे. आणि ज्या सेलची व्हॅलिडिटी संपते किंवा ज्याचे डे संपतात ते परत दुसरी सेल तयार करते. ते शॉल्डन आणि शॉल्डन थिअरी आपण PYQ आलता बघा, की जुन्या सेल डिव्हिजनवरची थिअरी होती ती. जुन्या सेलपासून नवीन सेल तयार होतात, परत ते सिमिलर फंक्शन करतात सगळ्या सेल. ते जे आपण PYQ बघितलेलं ना, तो याच्यावरच होता, सेल डिव्हिजनवरच होता. तर ज्यात दोन टाईप असतात. एक असतं मायटोसिस, दुसरं असतंय मिओसिस. मायटोसिस कुठं होतं? सोमॅटिक सेलमध्ये होतं. सोमॅटिक हे रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये होतं. रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये मिओसिस होतं आणि सोमॅटिक सेलमध्ये हे होतं. म्हणजे आपल्या फॉर एक्झाम्पल बॉडीमध्ये जर आपण क्रोमोझोम बघितले 23+ XX आणि 23+ XY असे आहेत ना, जे हे कोणाचे आहेत? फिमेलचे आणि हे मेलचे. तर हे जे 23 आहेत ना, या 23 मध्ये मायटोसिस होतं आणि हे जे दोन आहेत ना, हे XX आणि XY, इथं मिओसिस होतं. आपण काय करू आता? मायटोसिस बघू पहिला. मायटोसिसचे स्टेजेस आणि मिओसिसचे स्टेजेस. मायटोसिस कोणती सेल ना, ज्या वेळेला हे करायचं असतं, त्याला सेल डिव्हिजन मध्ये जायचं असतं, तर त्याच्या आधी ती स्वतःला प्रिपेअर करते सेल डिव्हिजन जायला. तर त्या स्टेजला काय म्हणतात? रेस्ट फेज म्हणतात. पहिली रेस्ट फेज असते. रेस्ट फेज असते. त्याच्यात काय होतं? किंवा त्याला इंटरफेज पण म्हणतात. रेस्ट फेज किंवा असं विचारतील की रेस्ट फेज किंवा इंटरफेज काय आहे. आता सेल समजा अशी आहे, एक सेल आहे आणि त्याचा 2N त्याचं हे आहे क्रोमोझोम, त्यात 2N आहे समजा, आणि एक सेल आहे. तर सेल डिव्हिजन मध्ये काय होणार? ह्याचे हाफ होणार ना. तर ते ऑलरेडी काय करतात मग? रेस्ट फेज किंवा इंटरफेज मध्ये काय करतात? हे 2N आहेत ना, याच्या अशा हे करून टाकतात, डबल करून टाकतात, आधीच प्रिपेअर करतात. तर त्यामुळे काय होतं? ह्याच्यात रेस्ट फेज मध्ये परत 3 आहेत, G1, S आणि G2. म्हणजे गॅप 1 सिंथेसिस आणि गॅप 2, अशा ह्या रेस्ट फेज मध्ये 3 फेजेस आहेत. याच्यात काय होतं की रेस्ट फेज मध्ये किंवा इंटरफेज मध्ये सेल डिव्हिजनला जायच्या अगोदर एक सेल आहे, समजा एक सेल पकडा, तर त्या सेलचं आधी डबल करून घेते, सगळं क्रोमोझोम वगैरे सगळं डबल करून घेते त्या प्रिपरेशन फेज मध्ये. मग नंतर एकदा का तयार झाली सेल की मग हे जाते कुठं? हे G1 गॅप 1 सिंथेसिस मध्ये सगळं सिंथेसिस होऊन जातं आणि इथं प्रिपेअर होते. आणि इथून एकदा का इथं सेल आली की मग प्रॉपर सेल डिव्हिजन मध्ये जाते, सेल फेज 2 मध्ये जाते. आणि हे फेज का तयार आहे? हे का महत्वाचे आहे? कारण इथं सगळं ऑलरेडी प्रिपरेशन, आणि जे सेल सायकल आहे त्याच्याला 95% टाइम इथंच जातो सेलला प्रिपरेशन होण्यासाठीच. म्हणजे सेल डिव्हिजन मधला 95% टाइम रेस्ट फेजच घेते. आता पुढचं हे काय? ते प्रॉपर सेल डिव्हिजन काय असतं बघा. त्याच्यात तुम्हाला फक्त काय, जास्त डिटेल गरज नाही, फक्त ते फेजेस कोणते आहेत ते लक्षात ठेवा. हा हा देतो. याचं हे लक्षात ठेवा, PMAT, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि चौथा टिलोफेज. हे लक्षात ठेवा. ह्या 4 तुम्हाला खूप महत्वाचे. हे स्टेजेस हे विचारतात, कुठल्या क्रोनॉलॉजिकली सांगा 4 स्टेजेस कोणते आहेत.
हे डिलीट मारायचं का? बॅक येऊ. हां पेज नंबर किती आहे? लाईफ प्रोसेसेस मध्ये येत असेल. हे पुस्तक खूप चांगले आहे. पुस्तक व्यवस्थित वाचा. तुमचे मी सांगतो सायन्सचे प्रश्न आहेत चुकणार जास्त. तुम्ही सर्च करा, सगळे प्रश्न यात सापडतील तुम्हाला PYQ मध्ये. आणि हे पुस्तक काय आधीच छापले असतं, त्यामुळे क्लास सारखे नसते की रिव्हर्स इंजिनिअरिंग करून टाकत नाही ते आलेला प्रश्न. हे आधीच छापलेले आहेत पुस्तक. हे बघा ते कसं सेल हे दिलेत का आपल्या मायटोसिस. बघा मायटोसिस मध्ये काय सोमॅटिक सेल्स असतात सगळ्या. सांगितलं तुम्हाला सोमॅटिक सेल्स मायटोसिस मधनं जातात सगळ्या. मिओसिसला रिप्रोडक्टिव्ह सेल्स असतात. आता याच्या प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टेलोफेज हे तर तुमचं 4 पार्टच पाहिजेत. आता काय होतंय, फोरियन तयार झालं का तिथं ते इंटरफेज मध्ये रेस्ट फेज सुरुवातीला सांगितली, इंटरफेज किंवा रेस्ट फेज. तिथं काय होतं आधी 2n साठी डबल होतं, कारण परत मायटोसिस मध्ये जाऊन हाफ होणार असते. मग ते इक्वल राहिलं पाहिजे ना, मग ते आधीच डबल करून घेतं, मग पुढे जाऊन हाफ होतं ते. इथं मेटाफेज मध्ये काय होतं बघा, प्रोफेज मध्ये प्रोफेज ते दिलीच ना, डायरेक्ट मेटाफेज दिल्या. प्रोफेज मध्ये काय होतं, असं हे सेल आहे समजा, तर हे ना असे कंडेन्स व्हायला चालू होतात क्रोमोझोम असे. ह्याला काय म्हणतो आपण, सेंट्रिओल. आणि ह्याला काय म्हणतो, क्रोमोझोम्स. इथं फक्त एवढं होतंय, प्रोफेज मध्ये फक्त स्टार्ट होतंय. आणि हे जे क्रोमोझोम्स असतात ना मग काय सांगितलेले न्यूक्लियस मधले, ते कंडेन्स व्हायला चालू होतात, स्टार्ट फक्त होतात. त्यामुळे प्रोफेज फक्त इनिशियल फेज आहे, असं लक्षात ठेवा. क्रोमोझोम म्हणजे हे हो का, कंडेन्स व्हायला चालू होतात प्रोफेज मध्ये, स्टार्ट होतात जस्ट. आता हे मेटाफेज झाले. मेटाफेज मध्ये काय होतं ते डायग्राम तसे आहे बघा, एका सेंट्रल लाईन आलेत ना. मेटाफेजला काय होतं, हे सेंट्रोल इकडे जातात आणि क्रोमोझोम असे मिडलला येतात. हे मी 2 दाखवले, तिथं किती 4 आहेत बरोबर. हे काय मेटाफेज मध्ये हे मिडलला आले, आडवी हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल सेल असेल तर हे असे मिडलला आलेत मेटाफेज मध्ये. आणि मेटाफेज ही सगळ्यात बेस्ट फेज असते टू स्टडी द क्रोमोझोम्स, आणि प्रॉपर पॅक झाले असतात तिथं. आपण जे काय सगळं क्रोमोझोम स्टडी करतो ना, तो मेटाफेज मध्ये करतो. तो एक प्रश्न आहे की कुठल्या फेज मध्ये क्रोमोझोम जास्त विजिबल असतात किंवा स्टडी करायला योग्य असतात, तर मेटाफेज आहे लक्षात ठेवा, कारण ते प्रॉपर पॅक होऊन सेंटरला आलेले असतात. आणि हे काय झालं असतं की असे अजून स्पिंडल जस्ट स्टार्ट व्हायला चालू होतं, अजून झालेले नसतात. बघा प्रोफेज मध्ये कसं दाखवलं बघा, त्याने असे करतात काय, ते जस्ट स्टार्ट केले त्यांनी कंडेन्स व्हायला. आता याच्या पुढची कुठली स्टेज, आता हे अनेक हे तर काय होतंय, हे जे हे असतात ना सेल मेम्ब्रेन, हे सेल वाला आहे. सेल हे असे हे असतात, ते निघून जातात मेटाफेज मध्ये, ते एक लक्षात ठेवा.
ह्याला काय म्हणतात, आस्टर म्हणतात, आस्टर. आस्टर बनताना इथं असे स्पिंडल तयार करतात असे, आणि हे इकडे ओढतात असे, आणि हे काय स्पिंडल फायबर. स्पिंडल फायबर आहेत ते, जे सेंट्रोल असतात ना ते ह्याला जातात, एंडला जातात, ते स्पिंडल फायबर तयार करतात. आणि क्रोमोझोमला इथं जो न्यूक्लियर हे प्रोटीन असतो ना, इथं अटॅच होतात ते स्पिंडल फायबर, आणि ते ओढायला चालू करतात दोघं दुईकडे. हे मेटाफेज मधलं स्ट्रक्चर आहे. आता त्या पुढचे कुठले बघा, न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर्स इन मेटाफेज, क्रोमोझोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन, becomes clearly visible along with their sister chromatids. All chromosomes are arranged in parallel equatorial plane. क्रोमॅटिड म्हणजे एक पार्ट क्रोमोझोमचं, क्रोमॅटिड. सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे असं क्रोमोझोम असतो ना, हा क्रोमॅटिड, हा टोटल क्रोमोझोम्स. आता काय अनाफेज आली, त्या पुढची फेज आली. अनाफेज मध्ये काय होतं, अनाफेज मध्ये काय होतं, हे क्रोमोझोम आहेत ना असे इकडे इकडे जातात ते, आता इकडे जातात ते, ओढले जातात खाली अनाफेज मध्ये, म्हणजे एंडकडे जायला चालू होतात त्याचे. एवढंच आहे ते, जास्त काही नाही. अनाफेज मध्ये centromere splits and thereby sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in opposite direction with the help of spindle fibers. म्हणजे इकडं पोलकडे यायला चालू करतात ते अनाफेज मध्ये. आता शेवटचे कुठले बघा, अनाफेज मध्ये कसं दाखवलंय बघा, इथं तिने ओढायला चालू केलंय, आणि टिलोफेज मध्ये हे केलंय बघा. टिलोफेज मध्ये काय होतं, आता टिलोफेज मध्ये प्रॉपर असे हे क्रोमोझोम येतात. आता ते ॲस्टर वगैरे निघून जाते सगळं. आता टिलोफेज मध्ये परत सेल मेम्ब्रेन परत येऊन जाते. जे सेल मेम्ब्रेन प्रोफेज मध्ये गेलेलं असते ना, मेटाफेज मध्ये, ते परत यायला चालू होतं इथं. आता हे झालं आपलं काय, न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं फक्त. त्या न्यूक्लियसच्या डिव्हिजनला काय म्हणतात आपण, कॅरिओकायनासिस. हे लक्षात ठेवा, कॅरिओकायनासिस झालं आतापर्यंत. सेलमध्ये दोन पार्ट असतात, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम. पहिलं न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं ते कॅरिओकायनासिस, आणि सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे काय, सायटोप्लाझमचं डिव्हिजन करायचं. ही एका सेलमध्ये चालू आहे. अजून एका सेलमध्ये सुरुवातीला काय आलं की 2 न्यूक्लियस तयार झालेत. आता आपल्याला ते हे जे सायटोप्लाझम आहे ना, ते डिवाइड करायचं आहे. मग ते डिवाइड झालं तर 2 सेल तयार होतील ना. तर मग आता प्लांट सेल आणि ॲनिमल सेल, ॲनिमल सेलमध्ये कसं असते, सेल वॉल नसते ॲनिमल सेलमध्ये, त्याच्यामुळे असं इथं फिशर तयार होते. प्लांट सेल, ॲनिमल सेलमध्ये म्हणजे फिशर तयार होते. अशी फिशर वाढत वाढत जाऊन असे हे डिवाइड होतं. ही सेल एक बनते आणि ही एक सेल बनते ॲनिमलमध्ये. आणि प्लांटमध्ये काय होतं, सेल वॉल असते ना, त्याच्यामुळे ते असे प्लेट तयार करतात. असे हे एक सेल नाही, एक सेल प्लांटमध्ये. ॲनिमलमध्ये फिशर तयार करतात, प्लांटमध्ये सेल प्लेट तयार करतात. हा, हे तर येतो परत. सेल मेम्ब्रेन एक असतं ना, सेल वॉलच्या आत एक सेल वॉल एक असते, सेलच्या आत एक सेल मेम्ब्रेन असतं, ते पण जातं डिव्हिजनच्या वेळेला पहिल्या फेजमध्ये. हे सेल मेम्ब्रेन परत येतं आणि इथं मग ते फिशर तयार करतं. आणि इथं सेल मेम्ब्रेन पण असतं, पण इथं सेल वॉल पण असते ना. ते सेल वॉल कडक असल्यामुळे ते आत येऊ शकत नाही, मग ते आतल्या डिवाइड करून हे करतात, ते सेल प्लेट तयार करतात तिथं. हे बघा डायग्राम दाखवले. शेवटी मग हे 2 सेल तयार झाल्या. आता ह्याच्या डिवाइड झाल्यानंतर काय होतं, ही एक सेल तयार झाली आणि एक सेल तयार झाली. याचे एक क्रोमोझोम आणि याचा एक क्रोमोझोम, अशा 2 सेल तयार झाले. ह्याचे 2n, याचा एक 2n. आणि पहिली आपली किती होती, एकच 2n होती ना, त्याचे 2 सेल तयार झाल्या. म्हणजे त्याचा सेम क्रोमोझोमल स्टेटस राहिला, म्हणजे रिडक्शन नाही झालं. इथं मायटोसिस मध्ये जसं आहे तसंच तयार होतं, लक्षात ठेवा.
त्यामुळे आपल्या बॉडीच्या जसं सेल जिथं आपल्याला जखम झालेली असते ते जखम भरून जे येते ना ते मायटोसिसमुळे भरून येते. तिथून नवीन सेल तयार होतात आपल्या जुन्या सेलपासून बॉडीच्या सगळ्या पार्टमध्ये. आणि हे क्लोनिंग वगैरे जे करतात ना तिथं पण असंच करतात, मायटोसिस वापरतात डायरेक्ट त्याच्यासारख्याच तयार करायला. तर हे लक्षात ठेवा. बॉडी सेल, सोमा म्हणजे बॉडी, सोमॅटिक. स्टेम सेल्स म्हणजे ते हे असतात, स्टेम सेल ह्याचे असतात ते त्याच्यापासून पूर्ण बॉडी तयार होते ना त्या असतात स्टेम सेल्स. बोन मॅरोमध्ये तयार होतात त्या. आणि त्या पण तिथं पण हेच की क्लोनिंग करतो ना आपण, क्लोनिंग. हा, स्टेम तिथं असतात बोन मॅरोमध्ये आणि त्याच्यापासून क्लोनिंग करतात बघ, टोटीपोटेंट, प्लुरिपोटेंट वगैरे जे असतात त्या स्टेम सेल पासून तयार करतात. ते अजून टेक्नॉलॉजी एवढी आपण हे नाही डेव्हलप झाले, म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन वगैरे आपण तिथं करू शकतोय. त्याचं म्हणणं आहे की स्टेम सेल पासून नाही, गॅमेटिक वेगळ्या. गॅमेटिकमध्ये मिओसिस होतं. स्टेम सेलमध्ये कसं एक बेसिक सेल असते बॉडीची, त्यात प्लुरिपोटेंट, टोटीपोटेंट हे दोन टाईप असतात. प्लुरी म्हणजे पूर्ण बनते बॉडी आणि टोटीमध्ये एक ऑर्गन बनतो फक्त. तर ते अजून टेक्नॉलॉजी तेवढी डेव्हलप नाही झाली, आता जस्ट चालू आहे की त्याच्यापासून लिव्हर बनवायचं, त्याच्यापासून हार्ट बनवायचं आणि ते रिप्लेस करायचं. तर तिथं पण हेच वापरतात, मायटोसिस वापरतात स्टेम सेलला. तर दोन लक्षात ठेवा, सोमॅटिक आणि ब्रेनमध्ये डिव्हिजन होत नाहीये. ते जे आपली एकमेव सेल आहे बॉडीमध्ये न्यूरॉन, त्या सेल डिव्हिजनमध्ये जात नाहीयेत. त्या ज्या बनतात ना सुरुवातीला त्याच राहतात. सेल ब्रेनचं काय होत नाही लक्षात ठेवा. म्हणून ते जे एवढे डिटेल मी सांगितलं तुम्हाला, मी जी G1, S आणि G2 जी होती का इंटरफेस मधल्या 3 स्टेजेस, तर तिथं ना एक G0 म्हणून एक फेज असते. G0 म्हणून एक फेज असते, ज्या सेल बॉडीमधल्या डिव्हिजनमध्ये जात नाहीत त्या G0 मध्ये जातात. मग इथं आपल्या न्यूरॉन्स आहेत ना ब्रेनचे, ते G0 मध्ये जातात. त्यांचे डिव्हिजन होत नाहीये ब्रेनचे आपल्या. त्यामुळे ब्रेन जसं आहे तसंच. ते कळलं तुम्हाला सेल डिव्हिजन. मायटोसिस तर व्यवस्थित, फक्त PMAT लक्षात ठेवा. मायटोसिस त्यातले मेटाफेज महत्वाचे लक्षात ठेवा. बाकीचे फक्त काय होतं एक बेसिक स्ट्रक्चर पाहिजे आणि कुठं होते सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल दोन मध्ये होतात. हे 3-4 फॅक्ट्स लक्षात ठेवा फक्त. आता याला मिओसिस. बघा सायटोकायनेसिस आहे ना तुम्हाला, कसं तयार होते सायटोकायनेसिस. एक कॅरिओकायनेसिस आणि हे सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस मध्ये सायटोप्लाझम डिवाइड होतं. सायटोप्लाझम मध्ये जेवढ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्युअल्स, गोल्गी कॉम्प्लेक्स, ते सगळं डिवाइड होतं. मग इक्वल जातं ना सगळं सेल डिव्हिजनला. म्हणजे असं लक्षात ठेवा, आपलं घर आहे समजा एक, ठीक आहे, आणि आपल्या घरात 100 रुपये आहेत, तर ते दोघा भावात इक्वली डिवाइड करायचे मायटोसिसमध्ये. मग ते आधी काय करतात, 100 रुपये दोघाला आले पाहिजेत असं बी कंडिशन असते. 100 रुपयेच आहेत आणि 100 रुपये दोघा भावाला इक्वल द्यायचे आहेत. तर आधी काय करतात, मग ते 100 200 करतात आणि मग 100 देतात. मग ते इक्वल आलं ना. मायटोसिसमध्ये तसं होतं. 2n असतं आधी, त्याचं 4n करतात, मग नंतर खाली येतं ना 2n येतं. इक्वल डिव्हिजन, इक्वल डिव्हिजन म्हणतात मायटोसिसला, असं होतं. आणि मिओसिसमध्ये काय होतं, 100 आहेत ना, 100 रुपये आहेत, तर तिथं काय होतात 100 200 करतात, पण तिथं चौक असतात, त्यामुळे प्रत्येकाला 50-50 जातात. मग तिथं हॅप्लॉइड होते, तिथं 2n चं n होतं. मिओसिसमध्ये 4 सेल्स तयार होतात एका याच्यापासून. ते तुम्हाला सांगा, आता मिओसिस शिकवताना सांगेन. मिओसिसमध्ये रिडक्शन होतं आणि मायटोसिसमध्ये इक्वल डिव्हिजन आहे, लक्षात ठेवा. आणि मायटोसिसमध्ये हे येत नाही, काय व्हेरिएशन काय येत नसते आपल्या लक्षात ठेवा. म्हणजे बॉडीमध्ये जे काही व्हेरिएशन असतं ते मायटोसिसमुळे येत नाही. व्हेरिएशनला मिओसिस लागतं. आता मिओसिस लिहून घ्या. मिओसिस कुठं होते,
मिओसिस 6 सेल्स मध्ये होतात. मिओसिस मध्ये 2 पार्ट असतात, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. ठीक आहे, मिओसिस 1 आणि मिओसिस 2 हे लक्षात ठेवा. तर आपण तिने पहिली दाखवल्या मिओसिस पार्ट 1 आणि मिओसिस पार्ट 2, दोनदा डिव्हिजन होती तिथं. आपण मिओसिस 1 बघू. याच्यात सुरुवातीला काय होतं, ते मगाचे आपण जे इंटरफेस बघितलं रेस्ट फेज ती होते इथं 1च्या अगोदर होते. इंटरफेस किंवा रेस्ट फेज ही इथं पण होते. इथं काय होतं की समजा एक 2n असते पहिल्यांदा सेल, जे आपलं स्पर्म म्हणा किंवा ओव्हम जे असतं 2n असतं बरोबर. याचं काय होतं, परत आधी इथं एक 2n बनतं आणि इथे एक 2n बनतं. हे कुठं होतं, रेस्ट फेजला होतं. आता हे सेल ह्याच्यात जाणार, मिओसिस 1 मध्ये जाणार. मिओसिस 1 मध्ये काय असते, पहिले जे स्टेज आहेत ना, आता मिओसिस 1चं कसं सांगतो तुम्हाला, थोडंसं टफ जाईल. इथं पण पहिल्यांदा ना हे होतं प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज. मिओसिस 1 मध्ये पण हे स्टेज होतात पहिल्यांदा. मात्र हे जे प्रोफेज आहे का, प्रोफेज, इथं परत अजून 4 फेजेस येतात सायकल. मिओसिस 1 मध्ये पहिल्यांदा ह्या स्टेजेस होतात, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज होणार. मात्र प्रोफेज मध्ये अजून 4 स्टेजेस होतात. ठीक आहे, मग त्या 4 स्टेजेस मध्ये रिडक्शन होतं त्या क्रोमोझोमचं. तर त्या कोणत्या सांगतो तुम्हाला. पहिले लेप्टोटिनी. पहिले कोणते, लेप्टोटिनी. हे सांगतो लेप्टोटिनी मध्ये काय होतं सांगतो मला. हे बघा, ही लेप्टोटिनी आली. ठीक आहे, लेप्टोटिनी काय होतं बघा, ही पहिली जी आहे लेप्टोटिनी. इथं क्रोमोझोम कंडेन्स व्हायला चालू झालंय. एक 2n जो आलता आपला, एक घेतला आपण 2n वाला, तर हे क्रोमोझोम कंडेन्स व्हायला चालू झालं फक्त लेप्टोटिनी मध्ये. दुसरं कोणतं आहे, झायगोटिनी. हे फक्त तुम्ही काय करा, नाव लक्षात ठेवा फक्त. ते काय होतं एवढं डिटेल तुम्हाला नाही विचारणार, आणि फक्त नावं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. मी त्याचं निमोनिक सांगेन तुम्हाला काय आहे ते, नंतर लक्षात ठेवा. झायगोटिनी इथं होते बघा, ते काय होते, पण झायगोटिनी मध्ये झायगोट नाही होत, झायगोट नाही फॉर्म होत. 2 सिनॉप्सिस होतात तिथं, सिनॉप्सिस तयार झाले 2, म्हणजे 2 असे जवळजवळ आले एकदम झायगोटिनी मध्ये. म्हणजे असं कसं झायगोटिनी मध्ये स्ट्रक्चर कसं होतं माहिती आहे का, मी डिटेल मध्ये सांगायचं म्हणतं. असे जवळ येतात 2 क्रोमोझोम्स त्याच्यात. कशात, झायगोटिनी मध्ये. हे बघितलं डायग्राम, हे दिसतंय डायग्राम. असे 2 जवळ येतात झायगोटिनी मध्ये. आणि तिसरं कुठले, हे तिसरे पॅचेटिन. आता बघा हे जवळ, आता हे क्रॉसिंग झाले त्यांच्या थोडं थोडं. ते ब्ल्यू वाला रेड मध्ये गेला, रेड वाला ब्ल्यू मध्ये आला. त्यात दिसते का तुम्हाला, त्यात काय पॅचेटिनी मध्ये. क्लीन करू का, दिसतंय ना तुम्हाला तेवढं. त्यात ते ब्ल्यू आणि रेड मिक्स झाले बघा तिथं पॅचेटिनी मध्ये. क्रॉसिंग ओव्हर तिथं ऍक्च्युअली त्याला त्या स्टेजला म्हणतात क्रॉसिंग ओव्हर स्टेज. म्हणजे आता हे जे क्रोमोझोम आपण काढले ना असे, आता हे ना असं क्रॉसिंग होतं, ते म्हणजे एकमेकाला ते शेअर करतात. वेगवेगळे क्रोमोझोम्स आहेत, एक मेलचा एक फिमेलचा असं समजा. हा, त्यांच्यात ते क्रॉसिंग ओव्हर करून ना एकमेकाला हे देतात इन्फॉर्मेशन. त्यामुळे आता बघा पॅचेटिनी मध्ये काय झालं, क्रॉसिंग ओव्हर होते तिथं. आता दुसरी त्या पुढची 4 नंबरची कोणते, डिप्लोटिनी. 4 नंबरचे कोणते, डिप्लोटिनी.
डिप्लोटिनीमध्ये काय होतंय, डिप्लोटिनीमध्ये काय होतं माहिती आहे का, हे मधलं पार्ट आहे का, हा निघून जातो. हा जो पार्ट आहे का, हा निघून जातो मधला पार्ट. फक्त एवढंच राहतं असं. हा मधला पार्ट आहे का, असं निघून जातो. हा त्याला काय म्हणतात, कायझमॅटिक स्टेज म्हणतात. कायझमॅटिक स्टेज, ह्याच्यात कायझमॅटा इथे तयार होतो. कायझमॅटिक स्टेज म्हणतात त्याला. आणि लास्टचे कुठले, डायकायनेसिस. डिप्लोटिन नंतर 5 नंबरचे आले का, हे 5 नंबरचे, हे आहे डायकायनेसिस. डायकायनेसिस इथं सेपरेशन होतं. ते जे क्रॉसिंग ओव्हर झाले का आता, ते आता बघा डायकायनेसिस मध्ये बघा काय झालं, म्हणजे एक रेड घेऊन गेला आणि एक ब्ल्यू घेऊन गेला, म्हणजे ते इकडे दोन्हीकडे शिफ्ट झाले. आता ते त्यांचे कॅरेक्टर एकमेकाचे कॅरेक्टर एकमेकाला गेले ते इथं, आणि ते शिफ्ट झाले. ते झालं डायकायनेसिस. डायकायनेसिस मध्ये काय, टर्मिनेशन होऊन जाते सगळ्याच, म्हणजे ते फायनल स्टेज ते तर बनतात न्यूक्लिअर प्रॉपर. आता आपली कुठं चालू होते, सगळं प्रोफेज 1 मध्ये चालू होतं, बरोबर आहे. सगळं प्रोफेज 1च्या या स्टेजेस आहेत. ले जरा पेन दे असं त्याचं आहे बघा. ले जरा पेन दे निमोनिक्स लिहून घ्या त्याचं, ह्याला मिओसिसचं. ले जरा पेन दे एल जे ले, झायगोमॅटिकचं जरा, पेनचं पॅचिटिन, दे आणि दे, लक्षात ठेवा. कुठले लेप्टोटिनी, झायगोटिनी, पॅचिटिनी, डिप्लोटिनी आणि डायकायनेसिस. ह्या प्रोफेज 1 मधल्या स्टेजेस आहेत. अजून आपली मिओसिस 1 चालू आहे. क्लीन करू का आता, हो का, 1 2 3 4 5 हे काय झालं, प्रोफेज झालं. आता दुसरी आपली कुठली फेज होती, मेटाफेज. आता इथनं पुढे ते आधी शिकवलं का तसंच सगळं. आता काय फरक नाही, आता मायटोसिस सारखंच पूर्णपणे होऊन जाते. फक्त इथं काय झालं, रिडक्शन झालं. आता म्हणजे ते 4n होते ना, 2n झाले इथं. आता बघा परत हे झालं बघा, कुठलं आहे, मेटाफेज 1. मेटाफेज 1 ला काय झालं, यायला चालू झालं, कंडेन्सेशन व्हायला चालू झालं. म्हणजे सेंटरला आले का हे, परत हे स्पिंडल फायबर तयार झाले. अॅनाफेजला परत ओढले गेले, टिलोफेजला परत एंड झाला. आता त्याचं सेल डिव्हिजन होतंय आणि ते 2 तयार होतात तिथं. हे कुठं झालं, मिओसिस 1 मध्ये. आता काय होतंय, परत पुढची स्टेज येते, मिओसिस पार्ट 2 येतो. अजून ते लगेच संपत नाही ना मिओसिस मध्ये. तर ती जे तयार झालेले सेल असतात ना 2n वाल्या, तिथं कुठले तयार झालते आपल्या, इथं 2n तयार झालते ना. तर इथं आता जे 4n होत नाहीये हे लक्षात ठेवा. मग अशा 4n झालं म्हणून येणाऱ्या सेम मिळाल्या आपल्याला, इथं 4n होत नाहीत. मग इथं 4n नव्हता, परत हे काय होतात, मिओसिस 2 मध्ये जातात. आणि मिओसिस 2 मध्ये सेम प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टिलोफेज सेम जातात. आणि 2n ची 1 n आणि 1 n अशा तयार 2 सेल तयार होतात फायनल. सुरुवातीला आपल्या 2nच होत्या, 2n च्या 4n झाल्या, परत 2n झाल्या, परत 2n च्या n झाल्या. हे मिओसिस मध्ये. फक्त त्याची क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा आणि कशात काय होतं एवढं लक्षात ठेवा. जास्त तुम्हाला टफ जाणार नाही मग. आणि काय एवढं डेप्थ मध्ये नाहीत विचारत, फक्त एकदा क्रोनॉलॉजी विचारलं आणि मेटाफेजचं विचारलं एकदा, काय कसं आहे ते कळलं का. सेल डिव्हिजन मध्ये काय अडचण, सेल डिव्हिजन मध्ये काय अडचण नाही ना. टफ आहे थोडं, बट त्याला ऑप्शन नाही काय ह्याला. हे बघा, ह्या सेल डिव्हिजन कशी आपल्या कांद्यामध्ये, कशी कांद्याचा बापुंद्रा असतो ना,
त्याच्यातली सेल डिव्हिजन कशी होते ते दाखवले त्यांनी मायक्रोस्कोपच्या अंडर. आता काय करूया, सेल डिव्हिजन झालं, आता हे घेतो क्रेब सायकल घेऊ आता, म्हणजे एक एक इम्पॉर्टंट टॉपिक आपण करत जाऊ. सोपं घेऊ का जरा? बरं ठीक आहे, सोपं. आता हार्मोन्स घेऊ का? हार्मोन्स घेऊ. हार्मोन जरा सोपं आहे, त्यात काय कंटेंट जास्त नाहीये. आता हे वाचून समजा मग क्रेप घेणारच आहे मी. हार्मोन पण घ्यावेच लागतील. हार्मोन तुम्हाला बेसिक सांगतो, तुम्ही फास्ट करशील. हा कॅरिओकायनेसिस. हा कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियस डिव्हिजन, सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझम डिव्हिजन. सीसी लक्षात ठेवा. हा त्याला कॅरिओकायनेसिस आणि सायटोप्लाझम त्याला सायटोकायनेसिस. आधी न्यूक्लियस होणार, नंतर सायटोप्लाझम. सायटोप्लाझम काय होतं, कारण सायटोप्लाझम मध्ये सगळे ऑर्गेनेल्स आहेत ना. मायटोकॉन्ड्रिया आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, लायसोझोम्स आहे. हा आधी न्यूक्लियस, नंतर सायटोप्लाझम.